शुभ सकाळ म्हणजे गोड पंढरपूरचं दर्शन झालेलं आता दिंडी मस्त कोल्हापूरचं दर्शन करायला. आता हे कोणतं गाव? बोला ना मॅडम, काय सांगली. आज सुट्टीवर गेले 2-3 दिवस. सांगली आहे आता हे सांगली गाव. आता इथून कोल्हापूर जवळच राहते ना. इथून जवळ राहते ग कोल्हापूर. आपली गाडी धरली होती तुम्ही आलता ना त्या सुजाताच्या लग्नाला. तवली छंद काय नवरा आहे तिचा. सोमवारी नाही, बहुतेक बुधवारी. पण माझी काय डिक्लाइन नाही आहेत माझी. नाही माझे तिकडं धनगर लोक भरपूर आहेत काय की त्याच्यामुळे भरपूर शेळ्या मेंढ्या जे रस्त्याला जाताना आणि गावातले जे आहेत गावकरी लोक सगळे परेशान झाले. ते खूप ट्रॅफिक जाम झाला होता आणि किती मंदीची मध्ये जुगाड करतो काय बघ एवढ्या गाड्याच्या ह्याच्यातून शेळीचा मंद आहे. इथं पण एक खंडोबाचं मंदिर आहे बरं का कोल्हापूरला. हा बोला. खाऊ काय डॅडे पायनॅपल खाऊन टाकते यार, ते ट्रान्सफर झाली ना आता. मोठं दुकान आहे तू काय कर, ते भावाला फोन लावायला लावा अजिंक्यला. अजिंक्य बोलते, त्यांनीच ते पाळू शकतात, दुसऱ्याला पाळता येणार नाही. त्यांना सगळं माहित असेल. बघ प्रॉपर धंदे आहे बघितलं. सगळी ट्रॅफिक जाम केली. किती 3-4 मंदी ते राहतात. 1-2 कुत्रे बरोबर राहतात असे मेंढी शेळ्या. कुत्रा आहे बरं का ते कुठं जाऊ देत नाहीत बरं का त्यांना. राखते तर मस्त. घरे आता ते फेकून टाका तोटात. नाही त्याची घरी घ्या ना घरी. मुलगा मिस्टर जे आहे ते फणस जांब घ्यायला बाहेर उतरलेले आणि इतके छान आणि खूप पिकलेले असे फणस होते. तर 1 किलो जे आहे आम्ही ह्याची गरज घेतली होती. खूप अशी गोड होते. पहिल्यांदा जे आहे मी ह्याची टेस्ट खाल्ली होती. तर आमच्या इकडं जसं कच्चे भेटतात पिकलेले काही भेटत नाहीत तर कधीच मी खाल्ले पण नव्हते ही गरे. तर खूप छान असे गरे घेतले होते. सगळ्यांनी खूप असं एन्जॉय केला खाऊन. तुमच्या हाताला लागलेलं कसं करता तुम्ही? चिकट तेल लावूनच आहे ना आता. काय करतात ते भाजून खातात हो तेच बी खमंग लागते हो भाजून डॅडे कुठेतरी आपण ते कोळशामध्ये भाजते तर चांगलं चुलीवर असं भाजलं ते काय गोड लई राहायचं. केवढ्याची किलो आहे? कुठे कुठे आहेत माझे 2 जण सांगा मला. पहिली बार खायला आहे इथं थांबा. काय नाही, काही थांबायचं नाही. केळा म्हणे की त्यांना काढून आहे ना ते काय कवर दिले की कसं आहे, खतरनाक आहे की नाही? मध्ये भाजा पोटरी फॉर्म मामूली मोठं आहे. कोल्हापूर सिटी आता आलोत ना आपण
कोल्हापूरमध्ये आता एंट्री झाली आहे ना. तर इथून सगळं कोल्हापूर. पाऊस आहे, आबाळ आले की पूर्ण आबाळ दिसून झाले आलेलं. हा आपलं काय पावसात दर्शन होते काय? कळलं सगळं भिजून जातात ना. खुशी आहे ना, झोपली तिला. कोल्हापूरला मध्ये हे करतात, लई पाऊस लागला. जोरात पाऊस आहे, वर बी पाऊस आहे. कास काढला दिसायला. इतक्या ठिकाणी नाही लागला, आताच लागला आपल्याला एवढा पाऊस. थोडा थोडा आला आणि गेला. कमी पाऊस आहे. त्याला मी एकदा बी उभं टाका नाही. दाखवते ते ट्रॅफिक पण त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करते त्याला. कमी ट्रॅफिक जिकडे तर आम्हाला कोल्हापूरच्या जवळ जातानाच आधी पाऊस लागला होता. वरचं गाडीचे जे काच आहे ते काढले होते आणि खूप छान असं पाणी पडू लागलं आणि खूप छान वाटू लागलं. जसं की थोडा पाऊस येऊ लागला, जाऊ लागला. पण मंदिरात दर्शन मात्र करायचं आहे अजून. आता बघू पुढे पाऊस आहे की नाही. आता आम्ही जे आहे ते कोल्हापूरमध्ये आलो, पण झिमझिम पाऊस जे आहे ते चालूच आहे. हां आता मंदिरातच चाललो आपण. बोलत आहे व्हिडिओ. किती छान आहे बघ ना त्याचं मंदिरचं नक्षीकाम. ते लाकडाचं आहे काय होई? ते पुढचं लाकडाचं केलेलं वाटतं आहे की नाही? हो कमी कोरीव काम आहे का त्याच्यावर? तेव्हा गडबडीत आपण काय बघितलंच नाही. हा एक जास्त हेच आहे. चला आता आम्ही आलो कोल्हापूरमध्ये. बाहेर पाऊस जे आहे तिथे झाला होता, त्याच्यामुळे खूप छान असं दर्शन झाले. आणि आता लागलेला होता मी बारीला. आणि आता कसं पंढरपूरची जशी वारीची गर्दी खूप आहे, त्याच्यामुळे तिकडले पण लोक जे आहेत दर्शनाला आहेत, त्याच्यामुळे खूप अशी गर्दी आहे. बारी पण आहे ना ते खूप होती. पण 1-1.5 घंट्यामध्ये जे आहे आमचं दर्शन खूप छान झालं आणि खूप असं डोळे भरून जे आहे लक्ष्मीला बघायला पण टाईम भेटला. तुम्ही बघू शकता बारी जी आहे ना भरपूर आहे. पण कसं पट बारी झाली. पावसाचा आकार बघितल्यानं लवकर सोडलं. चला बारीमध्ये उभं टाकल्या जे आहे ते सगळे हे मंदिराचा व्हिडिओ जे आहे थोडा काढून घेतलेला आहे. कारण मध्ये ते व्हिडिओ बिलकुल काढू देत नाही. तर बघू शकता तुम्ही मंदिराचं कोरीव काम पण खूप सुंदर आहे. सगळं जे आहे दगडाने बनवलेलं मंदिर आहे, जसं की खूप छान वाटायले. आणि गर्दी पण अशी भरपूर आहे. तुम्ही बघू शकता. आता आलेला आहे मंदिराच्या मध्ये. इथे कॅमेरा वगैरे काही अलाउड नाही, पण थोडासा व्हिडिओ जे आहे तुम्ही घेतलेला आहे. बघ चिमणीचे खोके सेम चिमणीच्या खोके आहेत. लाकडाची गणपती. मस्त आहे की शिवाजी महाराजांची. भरपूर झाली खरेदी. दर्शन जे आहे खूप छान झालेलं आहे. आपण निघलेलो आपण बाहेर सगळे आजूबाजूला. चला इथून मी महालक्ष्मीची मस्त पितळाची मूर्ती पण घेतली होती, जसं की मुकुटा घेतला होता आणि प्रसाद बी घेतला. आणि आता थोडं शॉपिंग पण करायची आहे, त्याच्यामुळे आता बाहेर आलेलं आहे. तर पाऊस जे आहे थोडा चालू झाला. आता बघू काय घेणं होते की नाही ते. चला मस्त इथं केलेला आपल्याचा नाश्ता. आता निघलेला आहोत पुढे.
पाऊस आहे रे.